हिंदूंनी आपली गाय कसायाला विकू नये. हिंदू धर्म परिषदेतील ठराव. सरकारने त्वरित गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा जाहीर करावा. महामंडलेश्वर दयानंद महाराज. 3 दिवसीय धार्मिक विधीसह हिंदू धर्म परिषद उत्साहात संपन्न. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळालाच पाहिजे यासाठी हिंदू धर्म परिषदेमधील सर्व संतांचे एकमत आहेच. तर हिंदूंनी सुद्धा आपली गोमाता कसायाला विकू नये यासाठी सुद्धा आम्ही आग्रही मागणी समस्त हिंदू धर्म परिषदेतून करतो. हिंदूंनी गाव तेथे गोरक्षण धाम उघडले पाहिजे असं आव्हान श्री 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 1008 महामंडलेश्वर दयानंद महाराज शेलगाव यांनी केले आहे. संभाजीनगर फुलंब्री तालुक्याअंतर्गत येणाऱ्या वडोद खुर्दी वाडी येथे श्री गिरिजा रुद्रेश्वर शिवशक्तीपीठ वर्धापन दिनानिमित्त 30 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान 3 दिवसीय हिंदू धर्म परिषदेचे आयोजन. वारकरी धर्म परिषदेचे मराठवाडा प्रदेश अध्यक्ष परमपूज्य राजीव महाराज तुपे श्री गिरिजा रुद्रेश्वर शिवशक्तीपीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने केले होते. यावेळी हिंदू धर्म पीठावरून महामंडलेश्वर स्वामींनी उपरोक्त मत व्यक्त केले. यावेळी परमपूज्य अवधेशानंदगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेत हिंदू धर्म पीठावर सर्वश्री महामंडलेश्वर 1008 महंत परमानंदगिरी महाराज, बालयोगी खडेश्वर महाराज तुपेवाडी जालना, कृष्णगिरी महाराज आमसरी, परमभद्गिरी महाराज, भास्करगिरी महाराज, अनंतगिरी महाराज, विशुद्धानंदगिरी महाराज वाघोळा, कृष्णगिरी महाराज कायगाव, केशवानंदगिरी महाराज, बजरंगगिरी महाराज, गोरक्षणवाली माता, ओंकारगिरी महाराज मुंडेश्वर, पुरंदास महाराज, विद्यानंद महाराज, वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय महासचिव हरिभक्त पारायण ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील, केशवानंदगिरी महाराज खंडाळा, सदाशिव शास्त्री महाराज, कृष्णगिरी महाराज कायगाव, भरतगिरी महाराज धामणगाव आदींची उपस्थिती होती. 3 दिवसीय धार्मिक अनुष्ठानानंतर हिंदू धर्म परिषद संपन्न. हिंदू धर्म परिषदेच्या पूर्वप्रथम 30 मार्चला शांतियुक्त श्री गणेश पूजन, पुण्याह वाचन, पंचांग विधी, वास्तु योगिनी, क्षेत्रपाळ, प्रधान देवता स्थापना, अरणी मंथन, नवग्रह पूजन, ग्रह हवनाचे प्रारंभ करण्यात आला. तर 31 मार्चला स्थापित देवता अभिषेक, अर्चना, महापूजा, शिवशक्ती यज्ञ, प्रदान हवन, दीपोत्सव आणि आरती करण्यात आली. तदनंतर 1 एप्रिलला संपूर्ण विश्वात शांती आणि मांगल्य निर्मितीसाठी सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र शिष्य ब्रह्मलीन संतश्री पूर्णगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज यांच्या कृपाने पल्लवी आशीर्वादातून शंकरराव संपतराव तुपे, कासाबाई शंकरराव तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर वेदमूर्ती अमोल नंदकुमार यांच्या वेदमंत्रातून शिवशक्तीपीठ यज्ञ सोहळ्याला पूर्ण आहुती देऊन विधिवत हिंदू धर्म परिषदेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रासह देशातील प्रमुख महामंडलेश्वर संत महंत मठाधिपती, हरिभक्त पारायण कीर्तनकार, प्रबोधनकार, वारकरी धर्म परिषदेचे पदाधिकारी आणि भक्तगणांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी हिंदू धर्म पीठावर उपस्थित सर्व महामंडलेश्वर मठाधिपती महंत यांनी हिंदू धर्मातील पूजनीय गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोमातेची हत्या थांबावी, गोमातेची विक्री हिंदूंनी करू नये, हिंदूंच्या लग्नांमध्ये वाजणाऱ्या गाण्यांमध्ये बदल करून बहारो फुल बरसाव मेरे प्रभू रामचंद्र आहे हे, संतांची सुरक्षा, गाव तेथे गोरक्षण धाम स्थापित करणे आदी ठराव सर्वानुमते यावेळी पारित करण्यात आले. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार, बुलढाणा. पाहिजे आणि भारत देश बटला नाही पाहिजे आणि हाताला शेण लागलं नाही पाहिजे. काय तुम्ही म्हणशाना बाबा असं कसं म्हणता, म्हणजे शेण काढायची मानसिकता नाही, काय गाई सांभाळायची मानसिकता नाही, काय गाई ह्या वाड्यातून त्या वाड्यात नेऊन घालायची मानसिकता झाली. मित्रांनो, गाई ऐकणारे आहे कोण हे तुमच्या मनाला प्रश्न विचारा. काय गाई नेमकं विकतं कोण याचा प्रश्न विचारा. काय दुसरी गोष्ट, गायीची हत्या झाली नाही पाहिजे याच्याकरता घराघरात गाय झाली पाहिजे, गावागावात छोटी मोठी गौशाळा झाली पाहिजे. त्या टायमाला भारत कृषी प्रधान होईल मित्रांनो. पण तुम्ही जर म्हणत असाल आपल्याला देशी गाईचं दूध पाहिजे, काय सेंद्रिय शेती पाहिजे, पण शेण आणता कशाचं माय बापू. हे श्री नयनाम सर्वांग भूषा व्रताम नीला स्मती 5 वर्षकाम सेवे महाकालिका या मस्तोत्र हलजो हंतुम मधुम कैटबम. आज खरोखर राजू महाराजांनी इथं कुंभ भरवला. तुमच्या गाडीचे ड्रायव्हर परमपूज्य
राजू महाराज या कार्यक्रमाला तुम्ही आज आलात, पण राजू महाराज 2 महिन्यापासून फिरून आले या कार्यक्रमाकरता. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय. न लागती सायास जाणे वनंतरा सुखी येतो घरा नारायण. राजू महाराज तुमच्या पाठीमागे आधी माया शक्ती आहे, काही टेन्शन घेऊ नका. आणि काही टेन्शन मला सांगा, मी त्याच्याकरता न्याय देवत आहे मी. आणि म्हणून आशीर्वचन द्यायचं असेल, भाषण हे सगळे देतील, पण माया तुमच्याकरता काय. म्हणून एक गिरजारीचं भजन म्हणूया आणि बाकीच्यांना परवानगी बोलण्याकरता. सर्वजण म्हणतील, मुख्य नाही कोणी. सोन्याचं डोरलं कडल काळ मणी ग, सोन्याचं डोरलं कडल काळ मणी ग, सुखी ठेव आंबे कुंकवाचा धनी ग. सोन्याचं डोरलं टाळ्या वाजवा, सोन्याचं डोरलं कडल काळ मणी ग, सुखी ठेव आंबे कुंकवाचा धनी ग. पती माझा परमेश्वर बाई माया त्याची माझ्यावर, पती माझा परमेश्वर बाई माया त्याची माझ्यावर, बाई माया त्याची माझ्यावर. त्याच्या वाचून दुनिया सुनी सुनी ग, त्याच्या वाचून दुनिया काळ मणी ग, सुखी ठेव आंबे कुंकवाचा धनी ग. पती माझा जन्मत जोड शोभून दिसतो माझ्यात वाडा, पती माझा जन्मत जोड शोभून दिसतो माझ्यात वाडा, शोभून दिसतोय माझ्यात वाडा. त्याच्या वाचून आधार नाही कुणी ग, त्याच्या वाचून आधार नाही कुणी ग, सुखी ठेव आंबे कुंकवाचा धनी ग. सोन्या